माझे शूज कुठे आहेत? असतील रे बाबा तिथंच, बघ ना जरा शोधून. आणि काय रे, स्वतःच्या वस्तू जिथल्या तिथं ठेवता येत नाही तुला? आई शोधून दे ना प्लीज. मला उशीर होतो ना कॉलेजला जायला, दे लवकर दे. सापडले, घे. रोहन, हे मात्र तुझं नेहमीच झालंय. हा, तुझ्या सगळ्या वस्तू मी शोधून द्यायच्या. बघ आणखी काही विसरलंय का? काही विसरलं नाही ग. हे पण आई, तू मात्र विसरतेस. काय रे? आई, थोडे पैसे. पैसे? कालच तर 100 रुपये घेतले होतेस ना बाबांच्याकडून. हो, 100 रुपये. मग आई 100 रुपयात काय होतं? अरे पण कालच संपले ते. बघ आई, वर आणि मला मित्रांच्याकडून 50 रुपये उसने घ्यावे लागले ते वेगळेच. ते नाही रोहन, हा तुझा उधळेपणा ना. बस बस बस, पुरे. कॉलेजला जाताना लेक्चर नको तुझं, प्लीज. तू पैसे देतेस का नाहीस तेवढं सांग मला, पटकन दे मला. अरे देतेस की नाही म्हणजे? रोहन, ही भाषा तुझी? अरे पैशाचं झाड नाही आपल्याकडे. अरे मध्यमवर्गीय लोक आहोत आपण. खर्चाला कसा पायबंद घालावा हे शिक जरा. पुढे तुझं MBA चे ऍडमिशन आहे, किती पैसा ओतावा लागणार आहे माहितीये का? अरे जरा विचार कर त्याचा. अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणतात ना, ते यालाच. कशाला तोकड्या अंथरुणाच्या कल्पना मांडतेस? पाय पसरण्यासाठी कधी ऐस पैस अंथरुण असावं हा विचारच करणार नाही का तुम्ही? रोहन म्हणे मध्यम वर्गीय. अगं तो कोपऱ्यावरचा बाबू भेलवाला बघ, त्याचा मुलगाही माझ्याच वर्गात आहे. बाप भेल विकतो, पण त्याच्या मुलाकडे 30,000 रुपयाचा मोबाईल आहे. 7-8 अंगठ्या पोटात असतात. लाज वाटते आम्हाला स्वतःची. हो, लाज वाटते? मग हेच जरा बाबांना सांग, येतील आता ते. त्यांना काय सांगायचं? अर्ध आयुष्य गेलं त्यांचं कारकुनी करण्यात. ती तरी कुठे व्यवस्थित येते म्हणा त्यांना. स्वतःच्या नोकरीपेक्षा लष्कराच्या भाकऱ्या भाजणं आवडतं त्यांना. मराठी माणसाला जागव करायला निघाले. ते नामदार मोहिते सांगणार आणि हे त्यांच्या पुढे नंदी व्हायल्यासारखे मान हलवणार. मी निघतोच. असू दे असू दे. चला नमस्कार. बसा बसा मंडळी. साहेब, या निवडणुकीत आपला झालेला हा विजय म्हणजे खऱ्या अर्थानं मराठी माणसाचा विजय नाही? निश्चितच आहे. आम्ही कुठं नाही म्हणतो. साहेब, मुंबई सारख्या ठिकाणी मराठी माणसाची गळचेपी होतच आहे, पण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाचं चित्र तरी कुठे वेगळं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, उसाला आणि दुधाला दर नाही, गरिबांचं कुपोषण सगळं लक्षात आहे आमच्या. हो, पण या महाराष्ट्राला न्याय मिळणार तरी कधी? विनायकराव, उद्याच आम्ही दिल्लीला चाललो. या बाबी केंद्र शासनाच्या दरबारात निश्चित मांडू आम्ही. अहो, त्यासाठीच तर आम्ही निवडून आलोय ना. बरोबर आहे. साहेब, आणखीन एक काम होतं. बोला, संकोच करू नका, बोला. हा, ये साहेब, हा अभिजित जाधव आपल्या विश्वासराव जाधवांचा मुलगा. विश्वासराव जाधव? ते आपले दूध संघाचे कर्मचारी गेल्याच महिन्यात अपघातात गेले बिचारे. हा हा, आत्ता आठवलं. फार वाईट झालं हो जाधवांचं. हो ना, घरातला करता पुरुषच गेला, पुरतं कुटुंब उद्ध्वस्त झालं त्यांचं. आता हा एकुलता एक मुलगा, त्याला जर वडिलांच्या जागी आपण रुजू करून घेतला तर? घेणार ना. जाधव म्हणजे आमचा माणूस, मराठी रक्त. अरे त्याच्या कुटुंबाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. पण एक अडचण आहे. अडचण? विनायकराव, आम्ही आता राष्ट्रीय राजकारणात उतरलेली माणसं. आम्हाला संपूर्ण राष्ट्राचा विचार करावा लागतो. एकट्या जाधवांपेक्षा बाकीचेही लोक आम्हाला तितकेच महत्वाचे आहेत ना. त्यांचंही हित पाहावं लागतं आम्हाला. आणि असे कितीतरी लोक आहेत हो, जे या जाधवांच्या रिक्त जागेसाठी 5-5 लाख रुपये द्यायला तयार आहेत.
समजलं ना तुम्हाला मी काय म्हणतोय ते? साहेब तुम्ही सुद्धा? नाही 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 नाही, मी कुणाकडे नाही मागत. मराठी माणसाला असं लोबाडण्याचं पाप आम्ही तरी करणार नाही. पण आता लोक आपण होऊन देतात म्हटल्यावर नाही, म्हणजे प्रेमाचा आहे हो, नाकारायचा कसा? आलं लक्षात. म्हणजे तुम्ही त्याच माळेचे मणी. हे मराठी माणसासाठी झिजणं झगडणं ढोंग आहे तुमचं. विनायकराव, कुणा पुढे बोलताय तुम्ही? भान ठेवा. चांगलंच भान आहे मला. आजपर्यंत तुमचे कार्यकर्ते म्हणून अभिमानानं तुमच्या मागे मिरवीत होतो, पण आता चांगलेच भानावर आलोय. तुमचं लेक्चर ऐकायला बसलो नाही मी इथं. निघायचं बघा विनायकराव. ठीक आहे, चला भेजेत. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. यस, साहेब एक तक्रार नोंदवायची आहे मला. बोला. आपल्या मंत्री महोदयांविरुद्ध तक्रार आहे माझी. मोहिते साहेब. असला साहेब चोर आहे, चोर आहे लेकाचा तो. व्हॉट? तुमची नेमकी तक्रार काय आहे? त्याचा सगळा भ्रष्टाचार उकरून काढायचा आहे मला. काही पुरावे आहेत तुमच्याजवळ? पुरावे? अहो त्याचे पेट्रोल पंप, कारखाने, गोडाऊन्स इथं फक्त छापे घाला, त्याची बेहिशोबी मालमत्ता आणि काळा माल सापडेल तुम्हाला, अगदी पुराव्यासहित. वा, म्हणजे आम्ही आता हेच धंदे करत बसतो? अहो, डोंगर पोखरून उंदीरही निघायचं नाही आणि आम्ही मात्र नोकरी गमावून बसू. शहाणपणा शिकवताय? आपण माझं ऐकून घ्या साहेब, मला नेमकं जे म्हणायचंय ना. हो साहेब, जा ना. कशाला आमचं डोकं फिरवताय? जा, निघा. काय रे रोहन, असा उदास का बसलास? आणि असा अंधारा? मग कसला उजेड पाडू सांग ना या घरात. बाहेर आता बाबा दिवे लावतात, तेवढं पुरे नाही का झालं? का रे, काय झालं? प्राचार्याने मला कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी दिली आहे. काय? पण असं काय केलंस तू? मी काहीच केलं नाही ग. सारं करतात ते बाबा. त्या नामदार मोहितेंविरुद्ध बंड पुकारले ना त्यांनी. ते मोहिते आता आम्हाला सुखानं जगू देतील. त्यांनीच आमच्या कॉलेजमध्ये फोन केला होता. अरे देवा, काय सांगतोस? जिंदाबाद जिंदाबाद, मराठी माणूस जिंदाबाद. मराठी माणसा आगे बढो आणि खड्ड्यात पडो. हात उठून गेला. तुम्ही? अहो, तुम्ही दारू पिऊन आलाय? हळू बोल, मोठ्यानं बोल नको, नाहीतर तुझ्या आवाजानं मराठी माणूस जागा होईल. हळू 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 बोल. झोपलाय ना मराठी माणूस. हा महाराष्ट्र झोपलाय, देश झोपलाय, सगळे झोपले. बघा बघा, प्रौढ प्रताप पुरंदर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. बघा बघा, तुमचा महाराष्ट्र झोपलाय. अहो अहो, तुम्ही जरा शांत बसा बघू इथं. शांत व्हा. झोपतो, मी सुद्धा झोपतो. तूही बाहेर जाऊन झोप. बरं. अगदी अगदी तोंड लपून झोप. लाज वाटते. अहो, लाज वाटते आम्हाला तोंड दाखवायला. हो हो, बरोबर आहे तुमचं. आता तुम्ही झोपा बघू शांतपणे. मी जाते, तुम्ही झोपा. हा, झोपा. कुत्र्याच्या मौतीनं रोजच मरतो, तरीही कशासाठी जगायचं आम्ही? या असल्या लफंग्या नेत्यांच्या दावणीला बांधून घ्यायचं आम्ही. त्यांच्यासाठी जगायचं, त्यांच्यासाठीच मरायचं. गरज संपल्यानंतर यांनीच आम्हाला ढोंगणावर लाथा घालून बाहेर हाकलायचं. तेही आम्ही निमूटपणे सहन करायचं. हो, फक्त सहन करायचं. या पलीकडे काय करू शकतो आम्ही? छत्रपती महाराज, माझा प्रश्न आहे तुम्हाला. तुमच्या महाराष्ट्रात जन्माला आलो मी, पण काय मिळालं आम्हाला? फक्त अवहेलना, दुःख. आमच्याच मराठी माणसानं आमचे पाय ओढायचे. आम्ही मराठी
करायची गांडोळाच्या जातीचे. लाज वाटते मला महाराष्ट्रवासी मराठी म्हणून घ्यायची लाज वाटते. जगदंब जगदंब बघा माझी येसाची हा आमचा मराठा. सह्याद्रीच्या काळ्या कातळासारखा निधड्या छातीचा हा मरहट्टा. बघा बघा रडतोय कसा. अरे लाज वाटते यांना मराठी म्हणून घेण्याची. आपण ओळखलं नाहीत आम्हाला. छत्रपती शिवरायांना ओळखलं नाहीत. महाराज आपण या मर्द रांगड्या महाराष्ट्रात हे लाचारीचं पीक. अरे खरी लाज तर आम्हालाच वाटते अशा लाचारांना पाहताना. लाचारी महाराज, परिस्थितीच अशी आहे की परिस्थिती मराठ्यांनी परिस्थितीची तमा बाळगावी. प्रतिकूल परिस्थितीत आम्ही स्वराज्याची स्थापना केली होती. अरे आमच्या समोर तर 4-4 पातशाह्यांचं आव्हान होतं. पण आम्ही नाही कुणापुढं लाचार बनलो. विनायकराव भोसले अरे हे असं भोकांड बसवून दयेची भीक मागायची सवयच जडली तुम्हाला. परिस्थितीचं निमित्त कुणाला सांगता आणि कशाला सांगता. गुलामीतच जगण्याची हौस आहे की तुम्हाला. गुलामी? हो गुलामीच. देश स्वतंत्र झाला पण तुम्ही अजून गुलामच आहात. 150 वर्ष इंग्रजांची गुलामगिरी केली आणि आता आपल्याच नेत्यांची गुलामगिरी करताय. स्वाभिमान उरलाय कुठे तुमच्यात? महाराज, स्वाभिमानाला इथं किंमत शून्य आहे. शून्य. ज्यांच्याजवळ पैसा आहे, सत्ता आहे, तोच इथं सर्वश्रेष्ठ आहे. महाराज, आम्ही तर सामान्य माणसं. काय आहे काय आमच्याजवळ? स्वतःला सामान्य समजणं हाच मोठा गुन्हा आहे. स्वतःच्याच ताकदीनं इतरांना मोठं करायचं आणि मग त्यांचीच हांजी करत बसायचं. जबाबदारी घ्यायला नको म्हणून ही सोपी पळवाट शोधता तुम्ही लोक. आणि त्यामुळेच या सत्ताधाऱ्यांना मोकळं रान मिळतं चरायला. महाराज, कळतं आम्हाला. ज्या हाताने आम्ही हे विषारी रोप वाढवतो त्याच हातांमध्ये हे रोपट उपटून टाकायची ताकद यायला हवी. यासाठीच आपला स्वाभिमान जागवा. फक्त मराठी जिंदाबाद म्हणून मराठ्यांच्या भावनेला हात घालू नका. या मराठ्यांना खऱ्या अर्थानं सक्षम बनवा. अरे कचेरीच्या कामासाठी तुम्ही वकिलांकडे जाता, आजारी पडलात तर वैद्यांकडे जाता. या आमदार खासदारांकडे कुठली समस्या घेऊन जायचं हेच इथल्या बहुजन समाजाला माहीत नाही. शोकांतिका आहे. अरे शोकांतिका आहे या तुमच्या या लोकशाहीची. कधी जागृत होणार आपण? या लोकांना जागृत करण्याची जबाबदारी आता तुमची आहे विनायकराव, तुमची. महाराज, आपल्या आशीर्वादाचं पाठबळ फक्त हर हर महादेव. जगदंब जगदंब. 400 वर्षांपूर्वी या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी आई भवानीनं आमच्या हाती ही तलवार दिली होती. विनायकराव,
आज हीच यशस्वी तलवार आम्ही आपल्या हाती सुपूर्द करत आहोत. या लोकशाहीचं, आजच्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही ती आपल्याकडे सुपूर्द करत आहोत. यशस्वी भव जगदंब जगदंब. येऊ शकतो का? प्लीज कम. या. आपण विनायक भोसले, हा रोहन माझा मुलगा. हो आय सी. आणि हे लोक कोण आहेत? पत्रकार आहेत. या माझ्या मुलाला कॉलेजमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला म्हणे तुम्ही. हो, म्हणजे तुम्ही जाब विचारायला आलाय तर? नाही, मी माझ्या मुलाचं रस्टिकेशन लेटर घ्यायला आलो. तुमच्या या कॉलेजमध्ये मीच माझ्या मुलाला इथून पुढे राहू देणार नाही. पण बाबा, तू मध्ये बोल नकोस. ही अशी लाखोंची डोनेशन्स भरून शिक्षण घ्यायची गरज काय तुला? त्यापेक्षा रस्त्यावर बसून चिरमुरे विक. काय? मी चिरमुरे विकू? त्यात काय बिघडलं? भीक मागितल्यापेक्षा निदान स्वाभिमानाने तरी जगशील. तो कोपऱ्यावरचा बाबू भेलवाला विकतोय ना, महिन्याला लाखो रुपये कमावतो. उत्तर भारतीयांची ही धंद्याची नीती कधी शिकणार आपण? का आपण फक्त त्यांच्या नावानं खडेच फोडत बसायचं? हे बघा, हा तुमचा घरचा प्रश्न नाही, नाही, हा महाराष्ट्राचा प्रश्न आणि तो तुम्ही सोडवणार आहात. द्या ना माझ्या मुलाचं रस्टिकेशन लेटर. सोडेल तो कॉलेज, विकेल चिरमुरे रस्त्यावर. नाहीतरी एवढं महागडं शिक्षण घेऊन नोकऱ्या आणायच्या कुठल्या? सर, द्या लेटर द्या. लेखी. लेखी? हो, लेखी. फर्स्ट क्लास मेरिट मध्ये असणाऱ्या माझ्या मुलाला तुम्ही का रस्टिकेट करता आहात त्याचा स्पष्ट उल्लेख हवा त्याच्यामध्ये. किंवा माझ्या मुलाला कॉलेजमधून काढून टाकण्याचा निर्णय तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून घेतला ते सुद्धा स्पष्टपणे लिहून द्या. हे बघा, म्हणजे प्लीज जरा शांत व्हा. माफ करा मला. मी हे सगळं नामदार मोहितेंच्या सांगण्यावरून केलं. माझ्या नोकरीचा प्रश्न होता. पण माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न होता. साहेब, एक सांगू, भलेही तुमची पत्नी आयुष्यरामात जगत असेल, भलेही तुमचा मुलगा इम्पोर्टेड गाडी घेऊन कॉलेजमध्ये येत असेल, पण तो कधीही सांगू शकणार नाही की माझा बाप स्वाभिमानी आहे. कितीही वाईट काम करावं आणि उजळ मात्यानं फिरावं, काय धंदा आहे हा. आणि बिनबोबात राजकारणाचा धंदा करावा. कारण इथले लोक म्हणजे मेंढ्र, निरुद्रवी, जिकडं हाकावं तिकडं पळणारे. इथली लोकशाही सुद्धा झोपलेली, तिलाही असं झोपू द्यायचं आणि आपला स्वार्थ साधायचा. कधी जागवायचं लोकांना धर्म जातीच्या नावावर, पेटवायचं दंगे आणि या आगीतच आपली पोळी भाजायची. सारं कसं अगदी सुरळीत चाललं होतं. कुठला हा कोण विनायक भोसले मला आव्हान देतो, माझं साम्राज्य उद्ध्वस्त करतो. आज प्रत्येक पेपर मध्ये त्या विनायक भोसलेचं नाव, पोलिसांच्या धाडी काय, टॅक्स वाल्यांचे छापे काय, माझं नामो निशान मिटवू पाहतोय काय हा. काही हारणार मी. मंत्री महोदय, तुमचा खेळ संपलेला आहे. यू आर अंडर अरेस्ट.
तुमच्यामध्ये सुप्त होता. महाराज, तरीही आपली कृपा होती म्हणूनच हे साध्य झालं. आपला इतिहास आमचाच मार्गदर्शक आहे. कधी कधी आम्ही तो विसरतो. धर्म आणि जातींच्या बेड्यांमध्ये चकडून टाकलं आम्ही आपल्याला. शिवाजी म्हणजे फक्त हिंदूंचे राजे, शिवाजी म्हणजे फक्त मराठ्यांचे तारणहार. अरे ज्या छत्रपतींनी इब्राहिम खान, दर्या सारंग, दौलत खानासारख्या मुसलमान सरदारांनाही आपलं मानलं, ते शिवराय काय फक्त हिंदूंचे राजे होते? ज्यांनी सर्व जातींना, बहुजनांना आधार दिला, त्या महाराजांना आम्ही काय फक्त मराठ्यांचाच राजा समजायचं? महाराज, दिल्लीच्या औरंगजेबापासून गोव्याच्या पोर्तुगीजांपर्यंत सर्वांनाच आपल्या तलवारीचा ठाक होता. पण आज आम्ही फक्त महाराष्ट्राचा प्रतिपालक म्हणून तुम्हाला या महाराष्ट्रातच बंदिस्त केलंय. आणि आता तर काय, शिवाजीराजे म्हणजे फक्त एकाच पक्षाचे. खूप कोंडमार केलं महाराज आम्ही आपला. पण राजे, आता आम्ही आपल्याला वचन देतो, आम्ही महाराष्ट्रीयन असल्याचा आम्हाला अभिमान आहेच, तर तितकाच अभिमान आम्हाला भारतीय असल्याचा आहे. या भारताच्या कानाकोपऱ्यात आपलं कार्य पोहोचावं यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही सर्व मराठे. विनायकराव, या तकलादू राजकारण्यांनी फक्त जाती जातींमध्ये आणि धर्माधर्मांमध्ये तेढ तेवढी वाढवली. आणि त्यासाठी मराठी बाणा, हिंदुत्व, शिवराय या मोठमोठ्या नावांचा वापर तेवढा करून घेतला. आणि यामुळेच माणसांमध्ये दरी निर्माण होते. विनायकराव, आज देशाचं राजकारण म्हणजे उकिरडा बनलाय. आज गरज आहे ती ही घाण, हा उकिरडा साफ होण्याची. आणि याचसाठी तुमच्यासारखे कर्तृत्ववान लोक राजकारणात यायला हवेत. आणि एक लक्षात ठेवा, यासाठी पुन्हा शिवराय जन्माला येण्याची कोणतीच आवश्यकता नाही. कारण तुम्ही मनात आणलं तर शिवराय तुमच्या मनामध्ये आहे, तुमच्या आतमध्ये आहे, तुमच्या स्वतःमध्ये आहे. फक्त साथ घाला माणुसकीला, साथ घाला आपल्या सत्सद विवेक बुद्धीला. तुमच्यातल्या प्रत्येक माणसामध्ये शिवराय जागा होईल. तेव्हा कंबर कसून आधी काम करा आणि मगच अभिमानानं सांगा, आम्ही मराठे आहोत. अभिमान आहे आम्हाला मराठी असण्याचा, मराठी असण्याचा, मराठी असण्याचा. जगदंब जगदंब जगदंब. नवी कापड घेणार, जुनी देणार, नवी शर्ट घेणार, फाटकी साडी देणार आणि फाटक्या साडीवर चड्डीला नाडी देणार. हो, चड्ड्या रुपयाला दोन. अगं पण त्या घेणार कोण? हे वस्ताड तोंडाच्या. हा गप्पी, कोण का घेणार नाही तर तसंच का फिरणार? काय करायचंय तुला? अरे ती राखी सावंत, मल्लिका शेरावत आणि बिप्पाशा बासू सगळ्या जणी माझ्याकडेच कपडे घेते. तरीच म्हटलं त्या सगळ्या जणींनी कापड का अपुरी पडत्यात? हलकट भाडे कुठला? शी 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 शी. ए बाजलो अंगाचा घाण वास येतो बघ तुझ्या. अगं ही तर रस्त्यात उलटी करू नकोस. एक मिनिट. काय? ही घे कॅरी बॅग. कशाला? घरला बांधून येणार आहेस वय? मनगाडा दिसतोय सर. अगं मी नुसताच मनगाडा नाही तर मनगाड्या गँगचा अध्यक्ष आहे. बहुतेक तुझा कार्यक्रम झालेला दिसतोय. अरे कुठला कार्यक्रम? अजून माझं लगीन पण झालेलं नाही. अरे माझच काय,
माझ्या आईचं आणि माझ्या आजीचं पण लगीन झालेलं नाही. आईला तुमचा सगळा सटच रेडीमेड दिसतोय. हलकट भाड्या कुठला. म्हणजे तुझं अजून कुठं जुळलं नाही. तशी 56 जणी आली होती माझ्या मागणं बिनहुंड्याची करून घ्यायला, पण म्या नाही कुणाला जमू दिला. ती 56 जण तुला बिन हुंड्याची करून न्यायला तयार होती, पण मी तुला बिन लग्नाचीच न्यायला तयार आहे. अरे हलकट भाड्या कुठला. ए मी काय साधा नाही. मला पण रोज 100 जणी रिस्पॉन्स विचारतात. तुला 100 जणी रिस्पॉन्स विचारायला तू काय स्वतःला काय बापही समजतोयस? तोंडावर मिश्चित आहे का तुझ्या? कशा असणार. मी आईच्या वळणावर गेलोय. अगं मी आता तुझ्या प्रेमात पडलोय. त्यापेक्षा नदीत पड. चांगलाच आहेस की बिनकामाचा फुक्कट चंबू. अगं आता पावसाळा हाय म्हणून फाटलेली कनातीचा तंबू बिनकामाचा दिसतोय. नाहीतर काय वरीसभर 12 महिने बोंबलतच फिरतोय. अगं मी आत्ता पातूर कष्ट करून मिळवलं असतं तर कुणाबरोबर तर जुळवलं असतं आणि लगीन करून तिच्या मांडीवर एखादं खेळवलं असतं. अरे हलकट भाड्या कुठला. ए जरा जवळ ये ना. अगो बाई नको मारूस शेमड्या भाव कुत्री भुकाय लागली. नको मारूस शेमड्या भाव कुत्री भुकाय लागली. तुझी बटन सरळ लाव चड्डी फिटाय लागली. तुझी बटन सरळ लाव चड्डी फिटाय लागली. नको आणूस भलताच माणसं थुकाय लागली. नको आणूस भलताच माणसं थुकाय लागली. आगे डोरले गळ्यात भान केस पिकाय लागली. आगे डोरले गळ्यात भान केस पिकाय लागली. आता बया चांगला तयारीच दिसतोय. अगं त्या लाजीरवाण्या घरातली ईशा शेखरनं टाकल्यापासून रोज माझ्या तोंडाकडे टुकू 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 बघतीया. तू अगोदर सगळ्या पोरींच्या तोंडाकडे बघायचं बंद कर. मी कशाला पोरींच्या तोंडाकडे बघतोय. अगं आजकाल सगळ्या पोरी तोंडाला रुमाल बांधूनच गाडीवरनं फिरत्यात. त्या का बरं तोंडाला रुमाल बांधत्यात? कारण त्यांच्या नाकावर खांडू कुठलेला असतंय आणि त्यावर माशा बसत्यात म्हणून. हलकट भाड्या कुठला. बरं ते सगळं राहू दे. तुझं नाव काय? तू मला वळिकलं नाहीस. नाही. अगं या पट्ट्याला वळिकलं नाहीस. नाही. वळिकलं नाहीस. नाही रे. अगं म्या त्या गंगूबाईचा छू. आणि तू. अरे ते सासूच 4 दिवस बघतोयस ना त्यातली मी अनुराधा. अगं पण ती अनुराधा गोल पातळात हाय. होय आजकाल लोकांनी मला बघून बघून कंटाळा आलाय आणि मला पण रडून रडून लई कंटाळा आलाय बघ. अरे त्या मालिकेत माझं नवरं किती बदललं बघितलास ना. ती खाली पट्टी ते बघ त्या पट्टीवर सुद्धा सांगितले आजपासून हिजा नवरा शो. आजपासून हिजा नवरा त्यो. बाबा त्या सगळ्याला कट्टाळून म्हणूनच मी इकडे आलोय. ठीक आहे. आजपासून मी पण देतो गंगूबाईला सुट्टी आणि जमूया आपली गट्टी. तुझे याद में बजेगी अगं मी तुझ्या संग लगीन करायला एका पायावर तयार आहे. अरे माणूस एका पायावर कधी उभा राहतोय माहित आहे का? हाय की का बा? चड्डी घालताना. अशी चड्डी मला दे ग बाई ती मागन फाटणार नाही. बस बस बस. पण तुला ही 9वारी साडी मात्र लई झकास दिसती. अगं अरे औंदा मी संडास बांधला तेव्हा माझ्या आजीच्या लवरनं गारवा आणला होता त्याच्यावरचीच आहे ना माझी साडी. मग काय ग आणू संडासला लई खर्च आला असेल नाही. कुठला. एक भांड आणून 4 इटावर ठेवलं आणि 4 बाजूला प्लॅस्टिकची तरटी बांधली झालं. पण काय ग आणू काय ह्यो आपला जांगड गुत्ता म्हणजे आपलं प्रेम
तुझ्या बाला कळलं तर तो कवाच मेलाय. अरारारारारा म्हणत्यात नव मरावे परी रेशन कार्डावरती उरावे. पण तुझ्या बाचं नाव काय होतं ग? कई. कई म्हणजे तुझा कैवारी? अरे नकट्या नाकाच्या, काय वाटतं ते बोलू नकोस. कई म्हणजे कई श्रीपती मनसूर अली देशपांडे. असं असं बाप तशी लेख मसाला मातूर एक. असू दे, आता आपण लगीन करायचं म्हटल्यावर तू काय तरी काम धंदा करायचं बघ की. अगं काम धंदा करायला पैसा लागतोय. तुझ्याकडे काय पैसा असला तर मला दे की. माझ्याकडे कुठला आलाय पैसा? हात्याच्या ते काय म्हणतात नव अतिशहाणी तिची पर्स रिकामी. अरे पण लगीन झाल्यावर आपल्या मूलभूत गरजा भागाव्यात एवढं तरी मिळवायला हवा का नको? माणसांच्या मूलभूत गरजा म्हणजे माहित आहेत नव्ह का तुला? हायत की. कच्च्या. नमस्कार, चमत्कार आणि बलात्कार. आता ग बाया, आता ह्याच्या संग माझं कसं व्हायचं? सगळ्या जगातल्या बायकांचं होतंय तसं होईल. इश्शा. चल करूया आपली लव्ह स्टोरी सुरू आणि तू बनजा मेरी जोरू. मक्याच्या शेतात एकलेच होते ठाऊक नव्हता कोणा. अरे पिकामध्ये आडवा घुसतोय हाय कोण ह्यो पाहुणा. मक्याच्या शेतात एकलेच होते ठाऊक नव्हता कोणा. पिकामध्ये आडवा घुसतोय हाय कोण ह्यो पाहुणा. अरे असं रिकाम टेकड्यावानी काय फिरतोस? आज जरा काय तर काम धंद्याचं बघ. ठीक आहे, एक तर मी पिक्चर काढतो नाहीतर टीव्ही सिरियल लगेच चालू करतो. मुदलाच नाही ठिकाण आणि व्याजात काढतोय दुकान. हलकट भाड्या कुठला आणि तू कुठला पिक्चर काढतोयस रे? पिक्चरचं नाव आहे तुझं हातरून आणि माझं पांघरून. शी. अगं घे अंगाव वडून. लोक धोंडा मारतील. राहून दे, दोंड खायचं राहून दे. त्याच्यापेक्षा मी सिरियल काढतो. सास भी कभी भाऊ थी आणि कणिक भी कभी घऊ थी. हलकट भाड्या कुठला? ए मला असं सारखं हलकट भाड्या म्हणू नकोस, नाहीतर गावातली सगळीच माणसं मला तसं म्हणतील आणि उद्या आपलं लगीन झाल्यावर तुला बी म्हणतील ही बघा भाड्याची बायको आली. ठीक आहे, आता नाही म्हणत. बरं मी येते. माझं कस्टमर माझी वाट बघत असतील. अरे अगं तुझं कस्टमर म्हणजे काय? अरे आयुष्यभर कष्ट करून करून जे मरत्यात ते कस्टमर. अरे आजकाल लई अफवा उठल्यात. बैलानं रेडा खाल्ला आणि नवीन लगीन झाल्यावर जावयानं सासऱ्याला लंगोटा घेऊन द्यायचा, नाहीतर पोरं होणार नाहीत. अरे म्हणून माझं लंगोट लई खपायला लागल्यात. गंमतच आहे. बरोबर येते आम्ही. नव्या कपड्यावर जुने कपडे देणार. फाटकी जार घेऊन बिननाडीचा लंगोटा देणार. होलसेल कपड्याचे एकमेव दुकान रंगीत लंगोटा वस्त्र. प्रोप्रायटर अनुराधा मॅडम. वाढली, महागाई वाढली. सगळं जग बोंबालतंय महागाई वाढली म्हणून. अरे ज्यानं दुसऱ्याचं फुकटचं खाऊन काढली, लुबाडून काढली, त्याला कुठली महागाई वाढली? सध्या परिस्थितीमुळे मी इंग्लिश बाटलीतनं गावठी पितोय. त्या आशालता देशमुखामुळे ही पाळी आली माझ्यावर. मोहन सरदेसाई म्हणतात मला, सोडत नसतो कुणाला. मालक आता खावा बोकरीचा पाला आणि जवळ घ्या मला. हरामखोरा, कुठल्या गाढवाने तुला कामावर ठेवले कोणास ठाऊक? आपणच की मालक. हरामखोरा चोप. नुसता चुपच बसू का कामावर बंद हो? नको नको नको. म्हणतात ना, फाटक्या चपलेला तारेचा आधार, तसा तूच मला आधार. ठीक आहे, पण मालक सगळं गाव म्हणतंय. काय म्हणतंय? तू
तुमचा डिजिटल फोटो लावून वाढदिवस घाला आणि गाव जेवण घाला. माझा वाढदिवस? अरे आता माझा वाढदिवस बांध, कारण अरे माझी वाढ संपलेली आहे. मग तुमची जयंती नाहीतर पुण्यतिथी साजरी करूया. नको नको, तू आता माझं श्राद्धच घाल. मूर्खा, तेवढंच तू आता बाकी ठेवलंयस. बरं, माझ्या नाश्त्याचं काय केलंस? नालक, आता सगळ्या गावानं आपल्या पाला ठेवली. आपण लोकांच्या कोंबड्या चुरून खातोय, आपण लोकांच्या गोट्यातल्या म्हशीचं दूध चुरून पितोय, हे सगळं गावाला माहिती झालंय. असं म्हणतोस? अरे मग कुणाच्या तरी खुराड्यातनं अंड तरी चुरून आणायचं होतंस. नालक, मी तेच केलं होतं. त्या घिसाळ्याच्या पालातनं गाढवाचं अंड चुरलं. हरामखोरा, गाढव कधी अंड घालतं का? मालक, मागल्या वर्षी बर्ड फ्लूच्या रोगानं कोंबड्या मेल्या, त्या किंड्यात टाकल्या, त्या गाढवानं खाल्ल्या, तेव्हापासून ते अंडी घालायला लागलं. मग कुठं आहे ते अंड? अहो, त्या अंड घेऊन पळत येताना ठेस लागून पडलो आणि ते अंड फुटलं आणि त्यातनं कुत्र्याचं पिल्ल बाहेर आलं. अरे काय सांगतोस काय? कुठं आहे ते पिल्ल? अहो, जसं ते पिल्ल अंड्यातनं बाहेर पडलं तसं भर केलं उडून गेलो. तेव्हा शाब्बास शाब्बास रे माझ्या पठ्ठ्या, कुत्र आभावात उठलं काय? आता पुढं बोलशील तर तुझंच तुकडं तुकडं करून त्या कुत्र्याला खायला घालीन. आणि त्यानं नाही खाल्ली. मी खाईन. मोहन सरदेसाई म्हणतात मला. अरे थापा मारायला पण अक्कल असावी लागते. नालक, माझी अक्कल काढताय काय? अहो, माझ्यासारखा हुशार नोकर होल इंडियात मिळायचा नाही. असं? थांब, मग मी तुला एक प्रश्न विचारतो. विचारा. ऐक, एकदा मी एका शेळीला 2 केळं खायला घातली, पण तिनं त्यातलं एकच खाल्लं, पण दुसरं नाही खाल्लं. का बरं सांग दुसरं नाही खाल्लं? काय खात्या हो? तुमचं एक केळ खाल्ल्यावर ती बुळकायला लागली असणार. नालायक, अरे ते दुसरं केळ प्लास्टिकचं होतं. अरे म्हणून नाही खाल्लं. असं होय? मग मी पण तुम्हाला एक आता प्रश्न विचारतो. असं? विचार, अवश्य विचार. मला हा, एकदा मी 3 केळं एका बोकडाला खायला घातली, बर, पण त्यानं एक पण खाल्लं नाही. सांगा का? कारण कारण हा, अरे त्याच्या तोंडाला लको मारला असणार. छ्या छ्या, अहो मला तो बोकडच प्लॅस्टिकचा होता. मोहन खुश हुआ. मला आता आपण असं करूया. कसं? पलीकडच्या गावची खोमारवाडीची जत्रा आहे, बर, तिथे जाऊया. अरे तिथं काय काय असतं? बैलगाड्याच्या कुस्त्या असत्यात, माणसाच्या टकरी असत्यात, बायकांच्या डोक्यातल्या ओळा बघायच्या स्पर्धा असत्यात, पाळण्याला घोडा लावून गार 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 फिरवत्यात आणि टाळ 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 आवाज काढत्यात, आणि शिडी कापून लेगावून कोंबड्याचा निवड धावत्यात आणि पाहुण्यासनी बिणीचं सामार वाढत्यात. तसंच जत्रात चिकन्या पुरी पण असत्यात. आपण मात्र कुठंतरी खानावळी जेवायचं आणि रात्री तमाशा बघायला जायचं. मोहन खुश हुआ. चिकन्या पोरी, अरे चिकन्या पोरी म्हणजे मग जायलाच पाहिजे आम्हाला. बघतो एखादी माझ्या लेवलची आणि करतो लग्न. शेवटी या उतार वयात कोणाचा तरी आधार पाहिजेच की. अरे पहिल्या माझ्या बायकोची आठवण आल्यावर अलीकडे मला झोपच लागत नाही. अलीकडे झोप लागत नाही? हो. मग पलीकडे झोपायचं. पण मालक, तुमची पहिली बायको होती तरी कशी? कशी? अरे ज्यावेळी माझी पहिली बायको होती जवान, ज्यावेळी माझी पहिली बायको होती जवान, त्यावेळी दिसायची अगदी उषाचा वाण. पण तुम्हाला बायको पाहिजे तरी कसली? पहिल्यांदा ती बाई असावी, नाकार बसलेली चालल, कमरात वाकलेली चालल, नवऱ्यानं टाकलेली चालल, पण लफड्यातली नको. अरे लफड्याचा बाजार म्हणजे मरणाचा आजार. सिद्धार्थ, मग दे धक्का, चल खोमरवाड्याला. मालक, ह्यो घ्या धक्का. घागर घुमू दे, मोहन मालक नाचू दे, टंग टिंग टंग टिंग टंग टिंग. घागर घुमू दे, मोहन मालक नाचून दे, टंग टिंग टंग टिंग टंग टिंग टंग टिंग. आत घुसले? कुठनं आलात? आईच्या पोटात ना. मग कानाखाली एक लावल्यावर जाशील, चौघांच्या खांद्यावरनं.
बाई रागवू नका, बाहेर खानावळीचा बोर्ड वाचून जेवाय आलोय. आम्ही डांबारावाडीचे व्यापारी आहे. माझं नाव सिद्धार्थ. आणि हा मार्का रेडा. मोहन सरदेसाई म्हणतात मला. मैताच्या सामानाचा व्यापारी आहे मी. एका सामानावर दुसरं सामान फ्री देतोय आणि वर लोटकं फोडून बोंबलाय या नोकराला पाठवतोय. असं होय. हे बघा, पूर्वी मी पण त्या लाजीरवाणे घरात कामाला होते. तिथं माझं मड बसवलं म्हणून डान्स बार मध्ये गेले. आणि मग काय हो, त्याच्यावर पण बंदी आली की. म्हणून मी ही घरगुती खानावळ काढली. देवी आणि पंडित म्हणतात मला. बोला, काय सेवा करू आपली? अगदी बायको सारखी सेवा करते मी. हाय हाय, जेवणा आधीच पोहायला बसलं. पण बाई, तुमच्या जेवणाची स्पेशालिटी काय? सांगते की. जेवण कमी, पाणी जास्त, खाणं कमी, बोलणं जास्त. इथं चायनीज आयटम सुद्धा मिळतात. मी चायनीज बनवण्यासाठी खास चायनीज कुक ठेवलाय. कुठं आहे तो अर्ध्या डोळ्याचा? फुंक्यू, जरा बाहेर ये. हे काय म्हणतंय का कंतय? हा म्हणतोय तुम्ही काय खाणार. याला काय काय येतंय? हा ढेकणाची उसळ आणि झुरळाची मिसळ छान बनवतो. मसाला घालून कुकुचकू. आईला मेड इन चायना. खायला बी जाईना आणि दाबून खाल्लं तर उलटी बी होईना. म्हणजे कमी क्वालिटीचं यूज अँड थ्रोच दिसतंय. पण बाई, ह्याला काय शेंडा आणि बुडका? म्हणजे शेंडा म्हणजे नाव आणि बुडका म्हणजे आडनाव. असं होय. याचं नाव आहे फुंकून पी आणि आडनाव फुंकून टाक. हा, आणि हा गातो पण अगदी छान. हा, फुंक्यू फुंक्यू, जरा यानं गाऊन दाखव बरं. काय गाणं, सगळे येड्याची गाणी आणि निर्वाजाची चावडीच दिसती या. अरे याच्यापेक्षा हा सिद्धू चांगला गातो. सिद्धू, जरा गाणं म्हण. ऐका, कोंबडा कोंबडीची जत्रा नदीवर केली ग. कोंबडा कोंबडीची जत्रा नदीवर केली ग. आणि जेव्हाय बसली माणसं वाढली भेंडीची कणस ग. आणि जेव्हाय बसली माणसं वाढली भेंडीची कणस ग. आणि जेव्हाय बसली माणसं वाढली भेंडीची कणस ग. बाई, मगाशी आम्ही तुमचा डान्स पाहिला. आता गोड गाऊन दाखवा ना. गाऊन? अहो, माझं गाऊन भिजलंय हो, बाहेर वाळत घातलंय. वाळू द्या, वाळू द्या. अहो, वाळू काय मागताय? ही खानावळ आहे. वाळू, खडी, सिमेंट तिकडे डेपत मिळते. बाई, त्याला म्हणायचं होतं तुमचा आवाज चांगला आहे तेव्हा एखादं गाणं म्हणा. असं होय, मग ऐका. बरं बोला, आता आपण काय खाणार? तंदूर साप, बेडूक फ्राय का मसाला इरुळा? त्यापेक्षा गांडुळी नूडल्स खावा. बस बस बस, भूक मेली आमची. ह्याला एवढा हात घालवा. बाई, तुमचा आवाज आणि डान्स पाहून मी तुमच्यावर फिदा झालोय. माझ्या प्रीतीच्या फुला, एक विचारू का तुला? अगं, आय लव्ह यू म्हणून जवळ घेशील का मला? असं होय, मग या की. रक्षाबंधनाला राखीच बांधते तुम्हाला. बाई, मग मी करतो की तुमच्याशी लग्न. अरे, तू अजून लहान आहेस आणि लग्न करायला अक्कल असावी लागते. अरे, अकलेचा किडा आहे मी, किडा. किड्यानिष्ठ.
अरे मी किराणिस्ट असलो तरी तुझ्या बापासारखा कंजूस नाही. म्हणजे माझा भाग नाही, एक नंबरचा करामती होता. तो अंगावरचा शर्ट फाटल्यावर त्याची बंडी शिवायचा, बंडी फाटल्यावर त्याची चड्डी शिवायचा, चड्डी फाटल्यावर लंगोटी शिवायचा, लंगोटी फाटल्यावर त्याची नाडी शिवायचा आणि नाडी वात म्हणून दिव्यात घालायचा. आणि वात जळल्यावर त्या वातीच्या राख्याला घसा घसा दात घासायचा आणि कारल्याची येलावर पचाचा ठोकायचा. तरीच म्हंटल कारली कडू का असतात. आणि होय रे, तू हाफ पॅन्ट का घालतोस? मी रोज फुल पॅन्टच घालतो, पण शनिवारी हाफ डे असतोय म्हणून हाफ पॅन्ट घालतोय. आणि रविवारी सुट्टी असते म्हणून काय उघडच फिरतोस का काय रे? बाई, हे एक नंबरचं घोटाळा किंग आणि दारूड आहे. अरे दारू पिणं वाईट आहे. तुम्ही कधी प्यालाय का? नाही. मग तुम्हाला कसं कळालं दारू वाईट आहे ते? बाई, त्याच्या नादी लागू नका. आता तुम्हाला पाहिल्यावर माझा जीव जडलाय तुमच्यावर. बोला, माझ्या प्रेमाची निशाणी म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून काय देऊ तुम्हाला? अखंड फुलच द्या ना. कोणतं देऊ? एप्रिल फुल द्या. बोललास का मध्ये? आयला खेकडं गावलं गटारात म्हणून झाकून ठेवलं बटारात, पण लागलं की नांगा बाहेर काढायला. बाई, मी आता तुमच्याशिवाय जगणार नाही. चला सुरू करूया आपला प्रेमाची माही. काय बाई तुमची चॉईस? माझ्यासारखा तरणा बाण घणघणीत पोरगा सोडून या म्हाताऱ्याच्या नादा लागलाय. त्यापेक्षा शब्द माझे सोर तुझे गीत प्रेमाचे गाऊ का? असं मग हा तमाजा गाल तुझा कानाखाली लावू का? अरे उंटासारखा वाढलेल्या गधड्या गाढवा, जरा बाजूला हो रे माझ्या लाडवा. आईला ह्याला कोणतरी पाण्यात बुडवा नाही तर फासावर चढवा. बाळ सिद्धू, शांत हो, तू अजून लहान आहेस. बाई, मी तुम्हाला पैसा, सोनं, गाडी, बंगला सर्व काही देईन. मी पण देतो की. काय? 4 पोरं. अरे पण सगळं जग मला रामराम करत. माहिती आहे, गावभर पाटील आणि शिवाळभर रामराम. अहो बाई, ह्याची केस झडल्यात, ह्याच पडल्यात दात म्हणून बसविल्यात नकली दात आणि हे जरा किवंड बी आहे. काय हो, खरं आहे का हे? त्याचं असं आहे, माझं वडील फारच घोरायचं म्हणून मी ते झोपल्यावर त्यांच्या नरड्यात सिमेंट कालवून ओतलं. जसं सिमेंट ओतलं तसं ते म्हातारं गापकन उठलं आणि 5 कण थुकलं ते सरळ माझ्या कानातच. तेव्हापासून बाई मला जरा कमीच ऐकू येत. अगो बाई, मग मी याच्याशीच लग्न करते. नूरे मुजस्सिम में साथ तेरा. तेरा सरापा ऐसा है हमदम. तेरा सरापा ऐसा है हमदम. जैसे चमके धूप में शबनम. जब से हम हैं तुमसे मिले कदम, हम रहे नहीं हम. अब किया किया क्या किया क्या किया है सनम. किया किया क्या किया क्या किया है सनम. सिद्धू, आता आपण कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जाऊया. थंड हवेच्या ठिकाणी होय? मग आपण दोघं फ्रीज मध्ये बसूया की. काय चल बाहेर, आता डायरेक्ट लग्नाची खरेदीच. चल चल. अरे 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 थांबा की. अरे मी पण येतो. लोखंड बाटली पत्रा घेणार, फाटके बुट सँडल घेणार. चड्ड्या रुपयाला 2. अगं ते घेणार कोण? नव्या साडीवर चड्डी देणार, नव्या लुगड्यावर लंगोटा देणार.
अनुराधा तू छू तू आणि हे काय चाप पिना बो. मग तुला काय वाटलं मी अंबानीच्या घरातला आहे? अगं मी तुझ्यावर शायनिंग करायसाठी मोठं मोठं बोललो, पण वास्तवात मी असाच बिझनेसमॅन आहे, म्हणून मी तुझी गाठ घेतली नाही. आता त्यात काय लाजायचं? धंदा कसला बी असं ना, तो इमानाने केला म्हणजे झालं. तरी बी मी तुझ्या संगच लगीन करणार. खरंच? हा. अरे म्या तुला किती मोबाईलवर ट्राय केला, पण पलीकडनं ऐकाय काय येते माहितीये काय? कव्हरेजच्या बाहेर आहेस म्हणून. अगं कुठल्या कवरेजच्या बाहेर? आमच्या इथला टावर थंडीनं वाकलाय आणि धुक्यानं झाकलाय, आणि माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स असतोच कवा. मग खिशात मोबाईल ठेवतोयस कशाला? म्हणत्यात नव मोकळ्या खिशाला मोबाईलचा आधार. हलकट भाड्या कुठला? ह्याच्यासाठी 2 चाप आणि बोधे. आणि होय ग, तुझ्याकडे कपडे आहेत ना? हो. मग याच्यासाठी प्रथम फुल पॅन्ट दे. अरे 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 मला सोडून कुठे चाललात? तुम्ही लग्न करा पण मला सोडून जाऊ नका रे. आता आली का अक्कल ठिकाणावर? मला अक्कलाचा किडा आली बाबा आली. म्हणजे तुम्ही दोघं लगीन करणार आहे? होय. आम्ही पण दोघं लग्न करणार आहे ना. मग वा झक्कास. मोहन खुश हुआ. अरे खेळ बघा, माकडाचा खेळ. बच्चे लोग ताली बजाव, जमुरे खेळ दिखाव. नाव माझं जयवंत बाजीप्रभू कारखानीस. रुपये जमवतो 23 आणि संध्याकाळी घेतो 1 ग्लास शाही शाही शाही. जमुरे दारू पी के दिखाव. जमुरे डोळा मार के दिखाव. जमुरे उडी मार के दिखाव. माकडा हुप तुझ्या शेंडीला तूप. हो माकडवाले, या माकडाच्या शिफ्टीचा ओरडा कुठं? बड़े काम का बंदर, बड़े काम का बंदर, मारे तो धर्मिंदर, है नाचे तो जितेंद्र, रोए तो राजिंदर. वोट देखो हर हीरो की खूबी इसके अंदर. अरे चला चला बाजूला वा, काय गडबड आहे इथं? साहेब माकडाचा खेळ करतोय. माकड कुठनं आणलं? काय माझ्या आजीनं मांजराची खण काढली होती, त्याच्यातलं पिल्लू आहे. खरं सांग. खरं सांगतो साहेब. मार नका हे बिहारात आणलंय. म्हणजे परप्रांतीय दिसत. याचं नाव? चालू प्रसाद बोचेलाल लडदू. अरे पण कायद्यानुसार तुला जंगली जनावरांचा खेळ करता येणार नाही. आण ते इकडं, इकडं आण, इकडं आण ते माकड. मी त्याला जंगलात सोडणार आहे. चल 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 चल. अगो बाई, माकड बोंबालते. अरे अरे काय भानगड आहे? सांग मला काय भानगड आहे? सांग. साहेब साहेब मारू नका, मी सगळं खरं सांगतो. मी त्या गोजीरवाण्या घरात आमदारबाईंचा पीए होतो, पण त्या मेल्या आणि मी बेकार झालो. माझं नाव सावंत. मग मी आणि या जयवंतनं या माकडाचा धंदा सुरू केला. हे असली नाटकं चालणार नाहीत माझ्यापाशी. आता परत काही असं करताना सापडलात तर खडी पोडाला पाठवेन. चला पाहित ना, मला ही शामराव परांजपे म्हणतात. तत्वनिष्ठ माणूस आहे मी, मोडेन पण वाकणार नाही. जातो साहेब. हा ठीक आहे, चल. आणि तुम्ही रे? या 2 बाया आणि आम्ही बापळे, आम्ही दोघांच्या संग लगीन करणार आहे. करणार आहे म्हणजे केलेलं नाही ना. हे बघा, मला कोणतीही गोष्ट बिन लायसनची चालत नाही. झटक्यात यांच्या गळ्यात लायसन बांधा का पाठवू तुम्हाला पण? नको नको साहेब, ही बघा माझ्याकडे डोरली पण आहेत, तुमच्या समोरच यांच्या गळ्यात बांधतो. हा ओके ओके, दॅट्स गुड. आता नाव घ्या. भुईमुगाची पेन मशीनला घातली भरडून आणि मोहर मालक बक्षीला माझ्या बायकोकडे टाकेन चिरडून. आता तुम्ही घ्या. होय होय घेते की. संडासाच्या पायरीवर टमरेल ठेवते वाकून. संडासाच्या पायरीवर टमरेल ठेवते वाकून आणि या छूचं नाव घेते दोन्ही दार झाकून. होय होय, आत गेल्यावर आडना बशीव ठोकून, नाहीतर हे शामराव परांजपे बगल वाकून. मुलांनो, आता तुम्ही दोघं माझ्या पाशीच राहा.